तर बघा, आपण आजच्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत का चातुर्मास कधी सुरू होणार आहे, कधी संपणार आहे, चातुर्मासामध्ये कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त पुण्य प्राप्त होत असतं. हॅलो नमस्कार, मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल. सर्वांना श्री स्वामी समर्थ. म्हणून बघा, आता बघितलं तर चातुर्मासाला मात्र सुरुवात झालेली आहे. चातुर्मास म्हणजेच काय, तर चातुर्मास कुठल्या सेवा केल्या पाहिजे, कुठले व्रत वैकल्य आपण करायला पाहिजे, याबद्दल आपण आजच्या व्लॉगमध्ये माहिती बघणार आहोत. खूप जणांना आता चातुर्मासामध्ये सेवा करायची आहे, कारण आपल्याला माहिती आहे का गुरुपौर्णिमेच्या सेवा कळाल्या असतीलच, किंवा गुरुपौर्णिमेच्या सेवा आपल्याला करायच्या आहे, किंवा गुरुपौर्णिमेबद्दल सुद्धा लवकरच आपल्या यूट्यूब चॅनल नवीन नवीन व्हिडिओ येतील, कारण गुरुपौर्णिमा सुद्धा आता लवकरच आलेली आहे. चातुर्मासाची आपल्याला माहिती आहे का 25 तारखेपासून सुरुवात झाली आहे, जेणेकरून सगळ्यांनाच या माहितीचा मात्र निश्चितच फायदा होणार आहे. त्याचबरोबर चातुर्मासामध्ये सेवा करण्यासाठी तर आता आपल्याला खूप साऱ्या सेवा या चातुर्मासामध्ये करायचं आहे, कारण चातुर्मासामध्ये सेवा करण्यासाठी आपण मात्र निश्चितच आपण सज्ज झालेलो आहोत. त्याचप्रमाणे चातुर्मास म्हणजेच काय, तर नावातच सगळं काही दिलेलं आहे, नावातच या गोष्टीचा अर्थ दिलेला आहे. चातुर्मास, 4 मास म्हणजेच काय, तर याचा अर्थ असा होतो का 4 महिने. 4 मास म्हणजेच काय, तर 4 महिने चातुर्मासामध्ये आपण सगळे काही नियम पाळत असतो, किंवा या गोष्टी पाळल्या गेल्या पाहिजे, नियम पाळले गेले पाहिजे. जसं आपण अधिक महिना तितकाच पवित्रतेने पाळतो, सेवा करतो. अधिक महिन्यामध्ये जो आपण 33 महिन्यांचा येतो, 3 वर्षांनी येतो, म्हणून आपण अधिक महिना अतिशय पवित्र मानला जातो, त्याला सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व दिलं गेलेलं आहे. आणि त्या अधिक महिन्यामध्ये आपण जास्तीत जास्त सेवा, नामस्मरण, पारायण, दान धर्म, जप तप करत असतो. आणि या सगळ्या गोष्टींना आपण जेवढं महत्त्व देतो, तेवढंच महत्त्व या चातुर्मासामध्ये आपल्याला द्यायचं आहे. आपल्याला आता खूप जण असे असतात का चातुर्मास पाळतात, खूप जण असे असतात का चातुर्मास पाळत नाही. पण हे ज्यांचं त्यांचं त्याच्यावर त्या यथाशक्ती. पण चातुर्मास सुद्धा खूप जास्त पवित्र मानला गेलेला आहे. आपल्या आध्यात्मिक गोष्टीमध्ये किंवा शास्त्रांमध्ये जर चातुर्मास तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 4 महिन्यांचा हा काळ असतो. आणि चातुर्मास आता या चातुर्मासामध्ये जे भगवान श्रीहरी विष्णू आहे, ते आपल्या जगाचे पालक, चालक आणि मालक आहेत. ते आपल्या सर्व म्हणजेच आपले जे काही सर्व कार्य बघत असतात, आपल्या जगाचं पालन करत असतात. तर ते मात्र भगवान श्रीहरी विष्णू हे चातुर्मासामध्ये 4 महिने झोपलेले असतात, योगनिद्रेमध्ये असतात. आणि 4 महिन्यांसाठी 4 महिने संपूर्ण सृष्टीचा कारभार हा भगवान शंकरांकडे सोपवलेला असतो. त्याच्यामुळेच आपल्याला या चातुर्मासामध्ये ज्या वेळेस आपल्या जगाचे जे काही पालन करणारे आहेत भगवान विष्णू, ते योगनिद्रेत असतात. आणि मग आपण काय भरभरून सेवा करायला पाहिजे. बघा, आपल्याला माहिती आहे की चातुर्मास सुरू झालेला आहे की लगेच आपला श्रावण मात्र निश्चितच सुरू होणार आहे. श्रावण महिना सुरू झाला की श्रावणामध्ये आपल्याला भरपूर म्हणजे सणवार येत असतात, व्रत वैकल्य येतात. नागपंचमी असेल, गणपती असेल किंवा रक्षाबंधन असेल, असे विविध छान असे सण सुरू होत असतात. आणि ह्या ठिकाणी ते जाऊन मात्र थांबत असतात. तर डायरेक्ट आपल्याला दिवाळीलाच जे काही सण वगैरे असतील ते थांबतील. म्हणून आता म्हणजे श्रावण मासापासून जो काही आपला चातुर्मास आता सुरू झालेला आहे, तो तर दिवाळीपर्यंत आपले 4 महिने पुन्हा हा चातुर्मासाचा काळ असतो. तर या चातुर्मासामध्ये आपण भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा करत असतो. भगवान विष्णू ज्यावेळेस योगनिद्रेत जातात, त्यावेळेस आपण त्यांच्याबरोबरून सेवा करायला पाहिजे, जेणेकरून आपल्या चातुर्मासात आपण ज्या काही सेवा करतो, नामस्मरण करतो, जे काही दान धर्म करतो, व्रत वैकल्य करू शकतो, ते सगळं काही आपल्याला फळाला येतं किंवा फलद्रूप होतं. त्याचबरोबर सर्व सेवांच्या आपल्याला भरभरून अनुभूती येते, छान असा मार्ग मिळतो. आणि आपल्याला निश्चितच माहिती आहे का ज्यावेळेस आपण एखाद्या आयुष्यामध्ये एखादी व्यक्ती घटना घडली असेल चुकीची, किंवा त्यावेळेस प्रत्येक ठिकाणी पैसा कामा येत नाही, तर त्या प्रत्येक ठिकाणी काय कामा येतं, तर आपलं पुण्यसुद्धा कामा येतं, आपल्या पुण्याचा बँक बॅलन्स कामा येतो. आणि हेच खूप जास्त गरजेचं असतं. प्रत्येक ठिकाणी आपल्याला पैशाचीच गरज पडणार नाही, तर ज्या ठिकाणी आपलं पुण्याचं गाठोडं जर भरपूर प्रमाणात असेल, जास्त प्रमाणात असेल, तर आपल्यावर जे काही आयुष्यात संकट अडचण येणार आहे, त्यातून आपण मार्ग काढू शकतो, निश्चितच बाहेर पडू शकतो, आपल्याला सुद्धा धक्का लागत नाही. म्हणून खूप जास्त महत्त्वाचं आहे का अधिक महिन्यामध्ये आपण पुण्य वाढवलं होतं सेवा करून. त्याच पद्धतीने चातुर्मासामध्ये या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला भरभरून सेवा, व्रत वैकल्य करायचे आहे, की जेणेकरून आपल्याला भरभरून पुण्य प्राप्त होईल. आता चातुर्मास केव्हा सुरू होतोय, तर बघा, चातुर्मास हा 25 तारखेला सुरू झालेला आहे, म्हणजे आषाढी एकादशीपासून.
कालपासून चातुर्मास सुरू झालेला आहे. देवशयनी एकादशी आपण ज्याला म्हणत असतो त्याच्यापासून चातुर्मासाला मात्र सुरुवात होत असते. तर काय तर शयन म्हणजेच काय तर भगवान देवशयनी, शयन म्हणजेच काय तर बघा झोपणे. देवशयनी म्हणजे देवांचा योग निद्रेस जाण्याचा हा काळ असतो. भगवान विष्णूंचा तर आषाढी एकादशी 2025 पासून शनिवारी जी की कालच्या दिवशी आपण छान अशा पद्धतीने आषाढी एकादशी साजरी केलेली आहे. त्याचबरोबर हिला देवशयनी एकादशी सुद्धा म्हटलं जाते. एकादशी सोबतच चातुर्मास प्रारंभ दिलेला असतो. पंढरपूर यात्रा सुद्धा झालेल्या होत्या आणि छान असा चातुर्मास आपला सुरू झाला. तर हा सुरू झालेला चातुर्मास कुठे संपतो तुम्हाला माहिती आहे का? तर सर्व चातुर्मासाचा जो काही 4 महिन्यांचा काळ आहे तो आपल्याला नोव्हेंबरमध्ये संपणार आहे. ज्यावेळेस आपली प्रबोधिनी एकादशी असते, जिला आपण कार्तिक महिना म्हणतो, कार्तिक एकादशी येते त्यावेळेस नोव्हेंबरमध्ये कार्तिक महिन्यामध्ये ज्यावेळेस प्रबोधिनी एकादशी येते त्यावेळेस सोबतच आपली त्या दिवशी देवउठणी एकादशी सुद्धा आपण जिला म्हणतो त्या दिवशी आपला चातुर्मास समाप्त होतो. कार्तिक महिन्यातल्या अशा प्रकारे 25 जुलैला चातुर्मासाला सुरुवात झालेली आहे आणि 21 नोव्हेंबरला शनिवारी या दिवशी चातुर्मासाची मात्र समाप्ती होणार आहे. त्याचबरोबर 21 नोव्हेंबरला तर अशा प्रकारे या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला भरभरून अशा सेवा करायच्या आहे, उपासना करायची आहे आणि आपल्या सेवेचा बँक बॅलन्स वाढवायचा आहे. नामजप करायचा आहे, दानधर्म करायचा आहे, पारायण करायचं आहे. सर्व सण वार व्रत वैकल्य छान पद्धतीने उत्साहामध्ये साजरे करायचे आहे. याचप्रमाणे 25 तारखेला सुद्धा आपल्याकडनं छान अशा सेवा झाल्या. कारण बघा आषाढी एकादशीला भगवान श्री हरी विष्णू रात्री 12 वाजेनंतर योग निद्रेत जातात आणि 4 महिन्यांसाठी संपूर्ण जगाचा जो काही कारभार आहे तो भगवान शंकराकडे सोपवला जातो. आणि भगवान शंकराकडे सोपवल्यानंतर आपल्याला माहिती आहे का भगवान शंकर 4 महिने आपल्या संपूर्ण जगाचा कारभार बघत असतात. त्यांच्यामध्येच आपले सगळे सणवार येतात. सुरुवातीला आपल्या भगवान शंकरांचा जो काही अतिशय पवित्र मानला गेलेला महिना आहे तो म्हणजे श्रावण महिना येत असतो. आणि श्रावण महिन्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सणवार सुरू होणार आहेत. आणि सणवार यासाठीच असतात का आपल्याला जे काही 4 महिने दिलेले आहेत ते भरभरून आपल्याकडून एखाद्या गोष्टीची कमतरता जाणीव घेऊन घ्यावी किंवा जास्तीत जास्त सेवा करावी, जेणेकरून आपल्याला जगाचे जे काही पालन करते आहेत स्वतःचे 4 महिने योग निद्रेमध्ये झोपलेले आहेत ते आपल्या जगाचं पालन करत असतात. मग लोक घाबरून जातात. घाबरून अजिबात जायचं नाहीये आपल्याला. आपल्या भगवान शंकर असू द्या किंवा आपले विष्णू असू द्या सगळे आपलेच आहेत आणि सगळे देव मात्र एकच आहे. आयुष्यामध्ये आपल्या आयुष्यामध्ये सणवार सुरू होतात. त्याचबरोबर सणवाराच्या निमित्ताने आपण भरभरून सेवा करतो. आपल्या घरामध्ये छान असं उत्साहाचं वातावरण असतं. आपण सेवेच्या गोष्टीमध्ये गुंतून जातो, जेणेकरून आपल्याला त्या गोष्टीचा विसर पडतो का बाहेर काय चाललेलं आहे. त्याचबरोबर चातुर्मासात तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण भरभरून सेवा करायच्या असतात. सगळ्यात प्रभावी सेवा म्हणजेच काय तर चातुर्मासात कोणाला समर्पित आहे तर भगवान विष्णूंना. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नामस्मरण. तर ह्या जास्तीत जास्त या महिन्यामध्ये काय करायचं आहे तर 4 महिन्यामध्ये श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला लिखित नामजप तुम्ही करू शकता. माळजप तुम्ही करू शकता. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्ही माळजप करू शकता किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा तुम्ही माळजप करू शकता. 4 महिने तुम्हाला विष्णू सहस्रनाम स्तोत्र तुम्ही पठण करू शकतात. संकल्पयुक्त करा, विनासंकल्पयुक्त करा. त्याचबरोबर विष्णू सहस्रनामावली तुम्ही पठण करू शकतात. व्यंकटेश स्तोत्र तुम्ही पठण करू शकतात. विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, श्री सूक्तमचं तुम्ही पठण करू शकतात. त्याचबरोबर ओम विष्णू गायत्री मंत्र तुम्ही पठण करू शकता. ओम नारायणाचे विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात् या मंत्राचं तुम्ही जास्तीत जास्त जे काही आहे ते पठण करू शकता. स्वामी चरित्राचं पठण करू शकतात. त्याचबरोबर 108 स्वामी चरित्र, 21 स्वामी चरित्र किंवा गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्ही चातुर्मासात जरी सेवा सुरू केली तरी अतिशय प्रभावी सेवा असणार आहे. त्याचबरोबर कुलदेवतांची तुम्ही सेवा करू शकतात. त्यांचा मान सन्मान करणे, मूळपीठावर जाऊन तुम्ही मान सन्मान करू शकतात. गुरुचरित्र करू शकतात. नवनाथ ग्रंथ तुम्ही करू शकतात. भागवत ग्रंथ तुम्ही करू शकतात. कुलदेवीची तुमची 3.5 शक्तिपीठांपैकी जी कोणती कुलदेवता असेल त्याच्यासाठी तुम्ही दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पाठ तुम्ही करू शकतात. 2-2 अंते तुम्ही 7 दिवसात पूर्णपणे वाचू शकतात. चातुर्मासामध्ये रोज तुमच्याकडून विनासंकल्प असो किंवा संकल्प असो खंडोबाची सुद्धा सेवा करायची असते. मल्हारी षडरात्र असू द्या किंवा मल्हारी जे काही आपल्याकडे आहे कुलदेवतांचं ते तुम्ही पठण करू शकतात. भगवद्गीतेचा रोज एक अध्याय वाचणं म्हणजे सुद्धा खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि तो म्हणजे 15वा अध्याय जो आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात दिलेला आहे.
भगवान विष्णूंना समर्पित आहे. जो भगवद्गीतेचा 15वा अध्याय आहे. जे काही मंत्र स्तोत्र आहेत ते तुम्ही पठण करू शकता. त्या चातुर्मासामध्ये सोबतच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करू शकतात. चातुर्मासामध्ये बरेच लोक करत असतात. खूप जण श्रावण महिना लागला का श्रावण महिन्यामध्ये सुद्धा मोठे मोठे ग्रंथ नवनाथ असेल किंवा श्रीपाद श्री वल्लभांचं पारायण असेल ते करत असतात. सगळे पारायण तुम्ही करू शकतात. नवनाथ ग्रंथ जो मोठा आहे तो वाचू शकतात, छोटा वाचू शकतात, जो की 1 दिवसामध्ये लगेच वाचून होतो 1 तासामध्ये. त्याचबरोबर चातुर्मासासोबतच तुम्ही संक्षिप्त श्रीमद भागवत, जो की आपल्या पितरांच्या मुक्ती आणि तृप्तीसाठी अतिशय महत्वाचा आहे. पितृदोषावर सगळ्यात शेवटचा मार्ग, जो की 700 श्लोकी आहे, तो तुम्ही वाचू शकतात. हिच्यामध्ये पितृपक्षामध्ये मग मोठा वाचू शकतात, छोटा वाचू शकतात. जो काही ग्रंथ आहे तो सुद्धा तुम्हाला माहिती असेल. चातुर्मासामध्ये पारायण करू शकतात. ज्यांना प्रखर पितृदोष असेल त्यांनी आवर्जून संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं चातुर्मासामध्ये आवर्जून जास्तीत जास्त पारायण करायचं आहे. ह्या सेवा तुम्ही भरभरून करू शकता. तुम्ही दान धर्म करू शकता, जप तप सेवा करू शकता. चातुर्मासामध्ये गरजवंतांना दान धर्म असेल, सोबतच गायीची सेवा चातुर्मासात केली जाते. गायीची सेवा आपण 4 महिने करत असतो. गायीला चारा खाऊ घातला जातो, पोळी खाऊ घातली जाते. गायीसाठी काहीतरी योग्य गोष्टी असतील ते म्हणजे तुम्ही चातुर्मासामध्ये करू शकता. सोबतच पद्मव्रत आहे ते आपण करू शकतो, ज्याच्यामध्ये गायीची 33 पावलं काढली जातात. तुम्ही फक्त जे आहे ते अगदी तुम्हाला साधं सरळ सांगते. ह्याच्यावर सुद्धा आपण छान छान येणाऱ्या काही दिवसांमध्ये ब्लॉग सुद्धा येतील, जेणेकरून तुम्हाला जे काही आहे ते स्पष्टीकरण सुद्धा सांगता येईल. पण चातुर्मासामध्ये असं व्हायला नको, कारण ही सेवा थांबली तर सगळ्या मनापासून भरभरून सेवा करून घ्यायची आहे. स्वामींचं अधिष्ठान असेल ते तुम्ही घरात आणू शकता. गुरुपौर्णिमेनिमित्त आपलं देवघर स्वच्छ करून घेऊ शकता. तुटलं फुटलं असेल, काही चुकीचं असेल ते बाहेर फेकू शकता. चातुर्मासामध्ये भरभरून सेवा करा, सण वार व्रत वैकल्य साजरे करा, जेणेकरून चातुर्मासाचा महिन्याचा हा जो काही 4 महिन्याचा काळ असतो ना, तो अगदीच आपण उत्साहामध्ये आनंदामध्ये पार पाडायचा असतो. तुळशी तुम्ही लावू शकता. तुळशीची पूजा रोज आपल्याला पंचोपचार करायचे असते. तुळशी जवळ हळदीने स्वास्तिक काढलं जातं 4 महिने. सोबतच तुळशीच्या जवळ तुपाचा दिवा लावणे रोज खूप जास्त महत्त्वाचं असतं, ते तुम्ही करू शकता. त्या 4ही चातुर्मासामध्ये दारामध्ये रांगोळी काढली जाते. रोज छान छान रांगोळ्या काढल्या जातात. चातुर्मासामध्ये उंबरठ्याची पूजा केली जाते. लक्ष्मीचे पावले चिटकवलेले असतात ती काढली जातात. उंबरठ्यावर सुद्धा लक्ष्मीची पावली काढावी. आपलं छान जे काही प्रवेशद्वार आहे ते स्वच्छ करावं. त्यांच्याकडे सुद्धा लक्ष देणं खूप जास्त महत्त्वाचं असते. चातुर्मासामध्ये काय करावं आणि काय टाळायचं आहे हे सुद्धा आपण लवकरच बघणार आहोत. त्याचबरोबर या संपूर्ण सेवा ज्या काही तुम्हाला सांगितलेल्या ह्या सुद्धा तुम्हाला गुरूंच्या, आपल्या भगवान श्री हरी विष्णूंच्या, सगळ्या देवी देवतांच्या सेवा आपल्याला भरभरून करायच्या आहे, जेणेकरून आपला जो काही चातुर्मासाचा काळ आहे तो सुद्धा आपल्याला भरभरून जगता येईल. कारण या चातुर्मासामध्ये जितकं आपण सात्विक राहतो, घरामध्ये आनंदाचं वातावरण ठेवतो, तेवढीच घराची प्रसन्नता वाढते, घराचं वातावरण छान होतं आणि एक पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये जसं जसं सेवा होतात तसं तशा आपल्या घरामध्ये सुद्धा पॉझिटिव्हिटी घरामध्ये येत असते. आनंददायी वातावरण आपलं सगळ्यांचंच होत असतं. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. म्हणून ह्या गोष्टी तुम्हाला सगळ्या ब्लॉगमध्ये कव्हर केलेल्या आहेत. सविस्तर ब्लॉग सुद्धा येणाऱ्या काही दिवसांमध्ये येतीलच. आजच्यासाठी एवढं. पुन्हा भेटेल उद्याच्या ब्लॉगमध्ये. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.